तर आज आम्ही जाणार आहोत आपल्या माझ्या गावाला अगेन. तुम्ही बोला असेल तर हां, आपण तुझं गाव बघितलं, मला माहीत होतं गाव काय काय आहे, कशाला जातं आहे. तर आत्ता मी सांगतो माझं. तर आम्ही आता कोकणात नाही जात, आम्ही आता जातो आहे कोल्हापुरात. हे दिस इज माय मॉम्स विलेज, होमटाऊन. तर आता आम्ही निघालो आहोत सकाळी 6:30 वाजता. अरे बाबा ये ना इथून. सकाळी 6:30 वाजता. आपल्या खूप खूप जण आहेत. तर नंतर दाखवलं आता रिक्षा मिळायचे. रिक्षात बसलेला आहोत. किती वर्षानंतर जातो मी तिकडे. कधी लास्ट 5 वर्षाचा होतो तेव्हा गेले. आता माझा भाऊ पण आहे माहिती आहे का, तो गणपतीला आलेला हे करणारा तो आहे. त्याचं नाव ऋग्वेद आहे आणि माझी मावशी आहे आणि माझी आजी आहे आणि माझ्या काका पण. तर आता आम्ही बस स्टँडवर पोचल्यावर मिळाला. तोपर्यंत टिल देन तिकीट वेट करा. गुड मॉर्निंग गाईज. तर व्लॉगची सुरुवात प्रथमने छान केलेली आहे आणि तुम्हाला ती नक्की आवडली असेल. सकाळची मुंबई बघण्याचा आनंदच वेगळा असतो. आम्ही ऑटो केली आणि ऑटोमधून आम्ही मस्त मुंबई दर्शन घेत आणि थंड हवेची मजा घेत आमच्या लोकेशनला पोचणार होतो, म्हणजेच डेपोमध्ये. तर डेपोमध्ये जाता जाता आज म्हटलं एक छोटासा शूट तरी करूया की सकाळची मुंबई कशी वाटते. आणि आम्ही येऊन पोचलो डेपोमध्ये. इथे आम्हाला भेटला चिमू, माझ्या बहिणीचा मुलगा. चिमू आम्ही मिळून पूर्ण डेपोचं शूट केला. तर इथे सॅटर्डे, संडे आणि मंडे सुट्टी असल्यामुळे भरपूर लोकांनी गर्दी केली होती. प्रत्येकजण ह्या ठिकाणी होता. गर्दी असल्यामुळे आम्हाला रिझर्वेशनसाठी सुद्धा थोडासा इश्यू झाला होता, पण फायनली रिझर्वेशन भेटलं. आणि तुम्ही बघू शकता की प्रथम आणि चिमू थांबत नव्हते, त्यांना व्लॉग कंटिन्यू करायचा होता. तर म्हटलं ठीक आहे, पण आपली बस येईल त्यामुळे आपण छोटंसं शूट करून पटापट बसच्या दिशेने जाऊया. आणि आम्ही निघालो बस पकडण्यासाठी. बस तर आली, पण आमच्यावर एक मोठा स्कॅम झाला. स्कॅम असं म्हणायचं की आम्ही बुक केलेली सेमी लक्झरी आणि सेमी लक्झरीच्या गाडीमध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू झाल्यामुळे आम्हाला लालपरीनेच प्रवास चालू करायला लागला. त्यामुळे पहाटची म्हणजे ज्या ठिकाणी अंधार होता तिथे आता सूर्यदेवाचे सुद्धा आगमन झालं होतं. मुलं थोडीशी नाखुश होती कारण त्यांना सेमी लक्झरीमधून जायचं होतं, पण काय प्रवास हा नक्की करावाच लागतो. आणि आम्ही छानपैकी बाहेरचं वातावरण शूट करत हळूहळू गाडीने पुढे निघालो. सकाळची जी मजा असते ना, थंड हवा, गारवा, तो खूप असा वेगळाच असतो. आणि प्रथम ही नवीन असल्यामुळे त्यालाही याची सगळी आवड झाली आणि तो व्यवस्थित कॅमेरेने व्हिडिओ करत होता. गाडीमधून प्रवास करताना आणि ते पण सकाळी फॅमिलीसोबत, ह्याचा एक आनंदच वेगळा असतो. आला तुम्ही परत नजर लावायला. खाली गेला आला तुम्ही परत नजर लावायला आम्हाला. सो गाईज आता आम्ही आलो आहोत, म्हणजे आमचं पोचणार आहोत. हा बघा चिमू हा वेपर फुटतोय. हॅलो हाय गाय. चालेल बघा आम्ही आता हॅलो गाईज, हाऊ आर यू. आम्ही अजून पोचणार आहोत. हे बघा बाहेर सगळा नजारा बघा. खूप वेळ झालेला आहे. तुझ्या हो आता 10 वाजले. हो काय आता 10 वाजले म्हणजे आम्हाला खूप वेळ लागणार आहे. वेट करा, तुम्हाला आम्ही नक्की अर्धा तासाला. आणि खूप वेळ झाला. मी थांबलेलो पण जागेवर एका जागेवर दाखवलेच नाही. तर मग आता 8 वाजता पोचणार आहोत. आत्ताची वरपडी पोचले. आम्ही रात्रीच्या 8 वाजता पोचणार आहोत. तर मग थोड्या वेळानंतर दाखवतो, तोपर्यंत वेट करा. हाय गाईज, सो आता आम्ही जेवायला खाल्लो आहोत. आणि खाली आणि इकडे कांदा हे थोडंसं तोंडाला आणि आम्ही खावा
नॉनव्हेजचे रेस्टॉरंट व्हेज खातात आहेत. बघा काय बात आहे. वा याच्यासाठी ॲप करत होतो आणि आता आम्ही जेवतोय. मी आम्हाला हॉटेलला कळवू तो तोपर्यंत वेट करा. काहीच आता आम्ही आहोत अजून ऑन द वे आणि यांचं इकडे चटर चालू आहे. हे बघा आम्ही एवढं सगळं जेवण संपवलं. भरलेली होती. हे एक वेपर आहे, हे इकडे बिस्किट आहे, पाण्याची हे 2 पाण्याची बॉटल आम्ही संपवले आहेत हां. आणि इकडे अजून एक वेपर आहे, वेपरचं पॅकेट आहे ते पण आम्ही संपवलं आहे. आणि अजून आता हे पण खाली करणार. दाखवले हात काढ तुझ्याची मी हात काढ. हे बघा एवढं सगळं आमचं भरलेलं पॅकेट आहे. सकाळच्या 5 वाजतापासून अजून 6 वाजले. आम्हाला किती वाजले आता? आम्हाला 12 तास झाले गाडीत. चिप्स पण आहे ना, चायनाचं माल आहे. हा खरोखर तिकडे चायनाची. तर मग आता तुम्हाला थोड्या वेळानंतर मिळतो, तोपर्यंत वेट करा. गाडी एवढी ट्रॅफिक होती ना गाईस, काय सांगू. ट्रॅफिकमधून ज्या ठिकाणी आम्ही 2 वाजता लोकेशनला पोचणार होतो त्या ठिकाणी आम्हाला रात्रीचे 9 वाजले आणि 9 वाजूनसुद्धा आम्ही आमच्या घरी पोचलो नव्हतो. तब्बल 16 ते 17 तास आमचा प्रवास झाला. तरी मुलांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. ते कंटाळले नव्हते कारण त्यांनी प्रवासाचा पूर्ण आनंद घेतला होता. इथे आम्ही दुसऱ्या एस टीची वाट बघत होतो आणि फायनली दुसरी एस टी आली आणि आम्ही आमच्या गावी आता लवकरच म्हणजे अर्ध्या तासामध्ये पोहोचणार होतो. एस टीमध्ये बसल्यावरसुद्धा खूप मस्त वाटलं कारण की जी लालपरी आम्ही सोडली होती तिच्यापेक्षा ही एस टी खूप बेटर होती. बसण्यासाठी कम्फर्टेबल होतं, त्यामुळे मुलांनासुद्धा अजून आनंद आला. आणि आम्ही ज्याची वाट बघत होतो, आम्हाला जिथे गावी जायचं होतं तिथे आम्ही लवकरच पोचणार होतो. आम्ही सगळ्यांनी एस टीमध्ये आपापल्या पद्धतीने जागा शोधून बसण्याची तयारी केली. आणि गाईज हे बघा आपले सगळ्यांचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. तर तुम्ही ओळखलंच असेल, आम्ही आलो आहोत इचलकरंजीला. शिमू ऋग्वेद मिस्टर यादव. हा माझा हात मोडला. मला भूक लागली पागल. हे बघा इकडे भाई. घरी आल्यावर आजी मावांना भेटून मस्तपैकी जेवणावर ताव मारला. एस टीमध्ये खूप कंटाळलो होतो म्हणून पटापट जेवण करून झोपण्याचा विचार केला. पण झोपायला कसं भेटलं. एकदा गावी आलो तर रात्रीचे 12 कधी वाजले हे कळलंच नाही. आणि आम्ही मुंबईवरून आलो आहे म्हणून मामाची मुलं आणि आमची नातेवाईक आम्हाला भेटायला आली. आम्ही सगळे सिबलिंग जमलो ना तर भावंडं एकत्र आलो तर एवढी धमाल करतो की विचारू नका. रात्रीचे 12 काय आणि 1 काय हे घड्याळाचे काटे आमच्यासाठी थांबून जातात. टू बी कंटिन्यू. नवीन व्हिडिओ लगेचच येईल त्यामुळे स्टे ट्यून.